गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. द्वैत विवेकाचं सारांश चिंतनाचा अभ्यास सुरू आहे आणि त्यातलं आजचं शेवटचं चिंतन त्या द्वैत विवेकातलं म्हणजे श्लोक क्रमांक 45 ते श्लोक क्रमांक 69 पर्यंतचं जे चिंतन आहे ते आज आपल्याला इथे या 1 तासामध्ये करायचं. मुख्य विचार जो आहे द्वैत विवेकाचा की द्वैताचा विवेक झाला पाहिजे. कारण द्वैत दिसणं भासणं ही एक ईश्वरी सत्तेतली गोष्ट आहे की ईश्वराने हे द्वैत निर्माण केलेलं आहे, नंतर हे द्वैत भासलं पाहिजे अशी ही त्याची योजना आहे. पण द्वैत मिथ्या ठरलं पाहिजे ही त्याची अभ्यासाची योजना आहे. त्या मिथ्या ठरण्यातनं त्या द्वैत सत्यत्व विचाराचा म्हणजे वृत्तीचा हा त्याग झाला पाहिजे आणि जग तर मात्र नाश न पावता जसंच्या तसंच सिद्ध झालं पाहिजे आणि माझं जीवन त्याच्यामध्ये अत्यंत सुरळीतपणे म्हणजे मुख्य मुद्दा द्वैत मिथ्यात्व निश्चय ठरल्यानंतरही जीवन माझं अत्यंत सुखाने सुखरूप होऊन जगता आलं पाहिजे. ही भूमिका खरं या द्वैत विवेकाच्या अभ्यासाची आहे. आता द्वैत विवेकाच्या अभ्यासामध्ये सुरुवातीला त्यांनी एक पंचीकरणाचा भाग सांगितला थोडासा की तो एक अष्टमांश या पद्धतीने मांडला की 5 महाभूतं एकत्र येतात आणि हे जग बनतं. प्रश्न ते कसं पंचीकरण होतं हा या विचाराचं नाही आहे. एक सिस्टीम आहे हे अगदी मान्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. त्याच्यावर मोठमोठाले 500-500 1000 पानांचे ग्रंथही लिहिले गेलेले. समर्थांनी 10 समास त्याच्यावर लिहिलेले, पण त्या समासामध्ये एकच ओवी लिहिली त्यांनी, म्हणजे किती खूप अभ्यासाची महत्त्वाची आहे. आधी मिथ्या उभारावे, उभारोनी ते सांडावे, मग समाधान ते पावावे निस्संगपणे. म्हणजे द्वैताचा विवेक कशासाठी आहे तर मी निस्संग होण्यासाठी. अशा पद्धतीने मी जर का निस्संग समाधान म्हणजे कुठलं संगरहित असलेलं जे समाधान आहे ते आत्मस्वरूपाचं समाधान आहे. मग ते आत्मस्वरूपाचं समाधान मला मिळलं पाहिजे आणि ते मिळवून घ्यायचं असेल तर द्वैत विवेक काय सांगतो मला की शास्त्रीय द्वैताने अशास्त्रीय द्वैताचा भंग केला पाहिजे. भंग केला पाहिजे या शब्दाचा अर्थ बाध केला पाहिजे. आणि जर का तो बाध करता आला मला म्हणजे तो बाध शास्त्रांनी जसा सांगितला आहे तसा बाध केला तर मग जीवशास्त्र म्हणजे जीवाच्या दृष्टीने अशास्त्रीय द्वैताचा विचार म्हणजे माझ्या अंतःकरणात असलेला अशास्त्रीय द्वैताचा विचार मी माझ्या अंतःकरणातनं काढून टाकू शकतो. ईश्वरीय द्वैताला आपल्याला कुठेही बदलता येत नाही, म्हणजे जे आहे तसंच बदलता येतं नाही असं नाही, पण ते किती अत्यंत माफक प्रमाणात. आता गहू निर्मिती ही त्या ईश्वराची योजना आहे. मग त्याचं आपण काय करू शकतो, पीक घेऊ शकतो, दळू शकतो, पोळ्या करू शकतो इथपर्यंत आणि खाऊ शकतो, हा एवढाच पार्ट आहे. पण प्रत्यक्ष साक्षात गहू तयार करण्याचं काम हा ईश्वरच करतो, ही भूमिका त्यातली आहे. मग आता या जीवकृत द्वैतातला जो मुख्य पार्ट आहे की तो शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत, तर त्याचा विचार आपल्याला सतत करावा लागतो. आणि तो विचार करायचा असेल तर पंचदशिकार या श्लोकामध्ये असं म्हणजे 45व्या श्लोकाच्या आधीच्या श्लोकामध्ये असं मांडतात की श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन झालं पाहिजे. म्हणजे पारमार्थिक विचार करण्यासाठी आपल्याला शास्त्रीय द्वैताचा आधार घेतला पाहिजे. पारमार्थिक विचाराला शास्त्रीय द्वैत म्हणतात आणि त्या पारमार्थिक विचाराला सोडून जे काय कर्म केलं जातं तेव्हा त्याला काय म्हणतात, अशास्त्रीय द्वैतातील विचार. उदाहरणार्थ द्वेष मोह मत्सर हा अशास्त्रीय विचार आहे आणि तोच जर का सदा नम्र वाचे वदावे, सर्वांमध्ये हरी पाहावा, भरला गणदाट हरी दिसे, या सगळ्या भूमिका काय आहेत त्या शास्त्रीय द्वैतातील. त्याने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते आणि मग मला माझ्या आनंदाचा विचार पक्का करता येतो. मुख्य विद्या पुढे त्यांनी जो मांडला आहे, आपण मागच्या वेळी तो शास्त्रीय द्वैताचा विचारही पूर्ण केलेला आहे की शास्त्रीय द्वैतामध्ये कशा कशाचा समावेश होतो. पण आता जो काय श्लोक त्यांना 45व्या श्लोकापासून भूमिका मांडायची आहे ती अशी आहे की सरते शेवटी शास्त्रीय द्वैतसुद्धा सोडावे लागते. ही भूमिका त्यांना मला सांगायची आहे की ते म्हणतात म्हणजे ती शास्त्रीय द्वैताची जी भूमिका आहे म्हणजे ह्या शब्दज्ञानाच्या अभ्यासाची जी भूमिका आहे ती एक दिवस गळून पडली पाहिजे आणि त्याला मग पुन्हा प्रमाण द्यायची वेळ जेव्हा येते तेव्हा आपले संत म्हणतात, रामदास स्वामी, साध्य होता साधनाचा
ठाव नाही. मग साध्यरूप काय आहे? तर ब्रह्मतत्वाशी मी एकरूप होणं हा द्वैत विवेकाचा साध्यरूप विचार आहे. द्वैताच्या विवेकातनं काय करायचं आहे? विवेक मला काय सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे. हा विवेक आहे. म्हणजे इथे काय आहे की ते जे मी साधन करतो आहे ते साधन मला मिरवण्याचं काहीही कारण नाही. साधन एक दिवस गळून पडतं आणि साधन गळून पडणं स्वतःहून मी न सोडता मी ढकलायचं आणि म्हणायचं गळून पडलं असं नाही करायचं. तर काय करायचं? एक दिवस ज्या दिवशी मला साध्याचा दृढ अपरोक्षत्वाने अनुभव येतो त्या दिवशी माझं साधन काय झालेलं असतं? आपोआप गळून पडलेलं असतं. मुख्य विचारधारा काय आहे की साधन करून करून माझी अंतःकरण वृत्ती अत्यंत शांत होऊन जाते आणि शांत असलेली अंतःकरण वृत्ती शांतरूपच राहते. मग शांतरूप राहिलेल्या अंतःकरण वृत्तीला म्हणजे त्या स्वरूपाचा अनुभव आलेल्या वृत्तीला म्हणूया अलीकडच्या, तर त्या वृत्तीला म्हणजे सहज वृत्तीला पुन्हा आणखीन एका वृत्तीची गरज नसते. हा एक त्यातला भाग आहे. नाहीतर काय होऊन जातं मग आपण जो अभ्यास करतो आहे तो कधी संपणारच नाही आणि मग तो कायमच चालू राहील. मग त्याला म्हणतात अनवस्था प्रसंग. हा अनवस्था प्रसंग हा येत नाही परमार्थाच्या अभ्यासात, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग व्यावहारिक सत्तेतलं उदाहरण दिलं जातं की काट्याने काटा काढला जातो किंवा जाऊ दे काट्याने नाही काढला, टाचणीने काढला. टाचणीने आपण काटा काढला, सुईने काटा काढला आणि सुई आपण खिशात ठेवली तर ती आपल्याला टोचल्याशिवाय राहत नाही. तसंच हे शब्दज्ञान काय होतं? आपल्याला टोचतच राहतं, म्हणजे ते द्वैतात पुन्हा पुन्हा आणतच राहतं. म्हणून आपल्याला या शास्त्रीय द्वैताचाही काही एक वेळा एका स्टेजवर त्याचाही काय झाला पाहिजे? पुन्हा शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून 45 ते 48 श्लोकात त्यांनी शास्त्रीय द्वैत कधी सुटते हे सांगितलं आहे. नाहीतर काय होऊन जातं की मीच आपलं म्हणूया एव्हरेस्टवर जायच्याऐवजी कुठेतरी जातो आणि मग मीच डिक्लेअर करतो की मी एव्हरेस्टवर जाऊन आलो. तर तसं ते नाही आहे की हे शब्दज्ञान नावाची जी गोष्ट आहे की ती मुक्त होण्यासाठीचं तत्त्वज्ञान ते सगळं मला पुरवते. पण मी मुक्त झाल्यानंतर ते शब्दज्ञान आपोआप गळून पडतं. तर ते गळून पडतं तर त्यावेळी माणसाची जी अंतःकरणाची एक स्थिती जी असते ती एका हद्दीपर्यंत डिस्कस करता येते. तर त्या एका हद्दीपर्यंतचं जे डिस्कशन आहेत ना ते द्वैत विवेकामध्ये त्यांनी केलं आहे. तो आज आपल्या अभ्यासाचा काही भागात तो विचार आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला हा जेव्हा आपण 45 ते 48 श्लोकामध्ये ते गळून पडण्याचा विचार आहे, त्याच्या आधीच्या विचारामध्ये तो काय आहे की शास्त्रीय द्वैताने मला समजावून सांगितलं, पण त्यानंतरचं जे जीवन आहे ते माझं ॲप्लिकेशनचं जीवन आहे की तो साधना विचार जो आहे ना तो मला जगायचा आहे. आणि तो जगणं हा काय आहे? एक महत्त्वाचा एक विचारधारेचा भाग आहे. नाहीतर काय होऊन जातं? तो शब्दाचा गोंधळ, शब्दाचा अहंकार हा वाढण्याची शक्यता असते. पंचदशीकार तेच म्हणतात की तुम्ही जर का त्याप्रमाणे जीवन जगण्याची प्रणाली डेव्हलप केली नाही तर काय होऊन जाईल? तुम्हाला शब्दाचा अहंकार होऊ शकतो, त्यानंतर शब्दांचा गोंधळ होऊ शकतो आणि माझं मलाच कळत नाही नक्की काय चाललं. नेहमी आपल्या श्रीगुरूंचा विचार आपण घेतला तर ते म्हणतात निष्काम कर्मोपासना, त्यानंतर नाम ध्यान, आत्मानात्म विचार आणि त्याप्रमाणे जगलेलं जीवन. बऱ्याच ठिकाणी अभ्यास चालतात, मी जाऊन आलेलो आहे. पण प्रत्येक ठिकाणी काय होऊन जातं? त्या साधना विचाराचा जो विचार आहे ना तो एक तर सांगितला जात नाही आणि मग साधना प्रणाली जी आहे जीवन जगण्याची तीही कधी डिस्कस होत नाही. आणि त्यामुळे काय होऊन जातं? नुसतंच शब्द आणि शब्द ही भूमिका आपल्यापुढे तयार होते. त्या भूमिकेत अडकू नका असं या द्वैत विवेककारांनी आपल्याला सांगितलं आहे. कारण आपल्याला आत्ता जो चर्चा करायचा विचार जो आहे तो शास्त्रीय द्वैत गळून पडणं आहे. आपण ते शब्द धरून बसतो आणि मग मला शब्दाचा अहंकार होतो आणि मग शंकराचार्य म्हणतात शब्दजालम महारण्यम. तो विचार आपल्या अंतःकरणात नको. मग अभ्यास मग करावा कसा करावा अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. मग समर्थ पण म्हणतात अभ्यास करावा पण तो सहसा झाकून ठेवावा. का झाकून ठेवावा? तर होतं काय की आपण आपल्या अभ्यासाची वृत्ती जी आहे ना ती मिरवण्याच्या स्वरूपात आणण्याची काही एक शक्यता असते तिथे. तर ती वृत्ती मिरवण्याची जी आहे की मी किती छान अभ्यास करतो, ही जी वृत्ती आहे ती माझ्या टोटल अभ्यासाला म्हणजे माझ्या आनंदरूपतेला घातक असते. म्हणून तिथे मला काय करायला पाहिजे? अत्यंत
झाकून ठेवलेल्या स्थितीत अभ्यास केला पाहिजे. याचा अर्थ चर्चा करू नये असं नाही आहे, चर्चा ही झालीच पाहिजे. त्यांनी दुसरं असं सांगितलं आहे की सदा नम्र वाचे वदावे, सदा नम्र मी बोललं पाहिजे. कारण नम्रतेमध्ये काय आहे, तिथे जी भूमिका आहे माझी ती 2 नंबरची आहे, म्हणजे दुय्यमतेची आहे. जेव्हा माझी भूमिका दुय्यमतेची असते तेव्हा मी समोरच्याला श्रेष्ठत्व दिलेलं असतं आणि ते श्रेष्ठत्व देण्यामध्ये मी दुय्यम ठरलो की मग माझा जो अहंकार आहे, दुय्यमतेचा अहंकार होत नाही. नेहमी 2 नंबरचा जो विद्यार्थी असतो ना, त्याला माझा पहिला नंबर का नाही आला अशी भूमिका त्याच्या मनात असते की माझा पहिला नंबर का नाही आला, याच्यात तो धुमसत असतो. मग इथे काय आहे, माझी भूमिका जर मी नम्र ठेवली तर माझं धुमसणं होत नाही. कारण पारमार्थिक अभ्यासामध्ये मला अहंकार शांत करायचा आहे आणि शांत करायचा असेल तर मला प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे, मी स्वतःला लहान केलं पाहिजे. आणि मी जर स्वतःला लहान केलं तर मग काय आहे, मी माझ्या अभ्यासाचा मार्ग मोकळा करू शकतो. तिसरं महत्त्वाचं पंचदशीकारांनी सांगितलं की श्रीगुरूंशी आणि तत्सम व्यक्तींशी चर्चा करावी, आत्मचर्चा करावी. ही एक भूमिका त्यांनी मांडली आणि ती भूमिका मला सहज केली पाहिजे. कारण त्या चर्चेशिवाय माझ्या अंतःकरणात असलेले जे काय बांध जे आहेत किंवा बाधा ज्या आहेत की जो माझा अभ्यास सुरळीत होऊ देत नाही, त्या सगळ्या बाधा शांत होण्याची तिथे व्यवस्था आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे श्रीगुरूंपाशी आहे. त्याचं उत्तर आहे की त्या म्हणूया प्रत्येक प्रसंगातनं ॲव्हरेजली ते गेलेले असतात, त्यामुळे त्यांना त्याचं उत्तर माहिती असतं. आणि चौथा 5वा मुद्दा सांगितला आहे तो कुसंगती टाळावी, असं त्यांनी लिहिलं आहे पंचदशीकारांनी की कुसंगती तुम्ही पूर्णपणे टाळा. त्याचं कारण आहे की कुसंगतीमध्ये परमार्थ हा काय होतो, ॲफेक्टेड होतो. म्हणजे परमार्थाचा अभ्यास जो माझा चालायला पाहिजे जसा, तो चालू शकत नाही. आणि मग त्याच्यापुढे मग आपले श्रीगुरू नेहमी सांगतात विसंगती सहन करावी. पण सहन करावी पण कशी, की ह्या अशा विसंगत लोक जी घरातही असू शकतात, मग त्यांच्याबरोबर फारसा व्यवहाराचा वेळ जो आहे ना तो लांबवून व्यवहार करू नये. म्हणजे मूळ विचार काय आहे की शक्यतो तिथून मी बाजूला पडावं आणि बाजूला पडून मी माझ्या नामात तरी राहावं, किंवा बाजूला पडता येत नसेल तर मग मी तिथे त्याचं ऐकावं, पण मग मी नाम घेत बसावं, मधून अधून हो म्हणावं. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे की तो अभ्यास करावा. अशाने काय होऊन जाईल, त्या शास्त्रीय द्वैताचा जो विचार केलेला आहे की जो मला माझ्या मुक्तीकडे घेऊन जाणारा आहे, तो मला विचार हा सहज पूर्णपणे करता येतो. आता त्यातला एक महत्त्वाचा जो विचार त्या 45-48 श्लोकात मांडला आहे की अनुभव हा शब्दवीणा आहे. त्यांनी सांगितलं की जो मला माझ्या आनंदाचा अनुभव येणार आहे त्याची शाब्दिक चर्चा अजिबात करता येत नाही. मग आता शाब्दिक चर्चा करता येत नाही तर मग अनुभव आला आहे का नाही आला आहे याचा काहीतरी तर उलगडा व्हायला पाहिजे ना. कारण शेवटी भूमिका कशी असते की त्या अनुभवाजवळ मी पोचतो आहे का, मी त्या जवळची वृत्ती माझी तयार होती आहे का, आणि त्यानंतर त्या अनुभव बरं हुकूम काही माझ्यामध्ये बारीक काही बदल होताना दिसत आहेत का. तर हा जो सगळा जो विचार आहे ना तो आपल्याला काय आहे, जी साधन पद्धती श्रीगुरूंनी मला दिलेली आहे ना त्या पद्धतीनुसारच विचार केला पाहिजे. म्हणजे जी साधन पद्धती मला दिलेली आहे तिच्यावर अधिक विचार करून मी माझं शास्त्रीय द्वैत शांत केलं पाहिजे. कारण का, अनुभव शब्दवीणा आहे. मी अत्यंत उत्कटतेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझी अंतःकरण वृत्ती पण शांत राहायला लागलेली आहे. तर सद्गुरूंना मी विचारू शकतो, अनुभव एका हद्दीपर्यंत बोला, अशी भूमिका मी त्यांना मांडू शकतो की तुम्ही अनुभवाचा स्तर जो आहे ना त्याच्या काही खाणाखुणा असतील तर त्या मला तुम्ही काहीतरी सांगा, आणि त्या जर तुम्ही सांगितल्या आणि त्या माझ्या जीवनात कुठे आल्या तर मी त्याला काय करू शकतो, टिकमार्क करू शकतो. म्हणजे मला आठवतं आहे, मला तिथे काय म्हणूया, माझं मोठेपण मला सांगायचं नाही आहे, पण जेव्हा या अनुग्रहाचे अधिकार द्यायची वेळ आली तेव्हा मला काकांनी एक फोन केला होता आणि ते म्हणाले होते, बरं आता अनुभव आला असेल तर काय पद्धतीने अनुभव आला सांगता येईल म्हणे, असं मलाच ते म्हणत आहेत. मी म्हटलं हा काकांनी आपल्याला गुगली टाकलेला आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण मूळ मुद्दा काय आहे की मला अनुभव आला असं जो म्हणतो ना, तुकाराम महाराज म्हणतात त्याला तो अनुभव आलेला नसतो, अशी भूमिका आहे.
मग मी त्यांना असं म्हणलो की माझ्या अंतःकरण वृत्तीकडे मी जर का लॉंग बॅक पाहिलं, समजा 6 महिने, 2 महिने, 3 महिने, आणि जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती कोणत्याही साधनेशिवाय, कोणत्याही अभ्यासाच्या वर्कआउटशिवाय जर ती शांत राहत असेल, तर मला अनुभव आला असं म्हणता येऊ शकतं. मग मी त्यांना विचारलं, हे म्हणणं बरोबर आहे का? त्यांनी फोन ठेवून दिला तिथे. मूळ मुद्दा काय आहे की आपला जो अभ्यास आहे ना, हा टॅली झाला पाहिजे. श्रीगुरूंच्या बोलण्याबरोबर आपण त्यांना सतत विचारलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. म्हणून हे जे शास्त्रीय द्वैत आहे, हे निमाल्याचं लक्षण काय? हा निमाल्याचं लक्षणामध्ये अनुभव हा शब्दविणा असतो. त्या अनुभवाविषयी काही बोलता येत नाही, हे पहिलं शास्त्रीय द्वैतातनं मला कळतं. आणि ज्यावेळी अनुभव येतो त्यावेळी तो अनुभव मला सांगता येत नाही, असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. म्हणून तिथे जो गप्प बसतो ना, त्याला खरा अनुभव आलेला असतो, आणि जो बोलतो ना मला अनुभव आलेला आहे, त्याला वास्तवात अनुभव आलेला नसतो. म्हणून इथे ही 45 ते 48 श्लोकातली जी मोठी जी गोष्ट आहे ना, तर अनुभव आलेल्या जो साधक आहे किंवा सिद्ध आहे ना, तर तो म्हणतो मौनेची बोलावे, अशी त्याची भूमिका तयार होते. म्हणजे श्रीगुरूंसमोर तो जातो, तोही मौनात असतो आणि श्रीगुरू तर असतातच, कारण त्यांना अनुभव आलेला आहे. अशा पद्धतीने दोघंही काय होऊन जातात, एका पातळीवर येतात पण गप्प असतात, काही बोलत नाहीत, काही करत नाहीत, कारण बोलण्यासारखं काही उरलेलं नसतं. मग जेव्हा बोलण्यासारखं उरलेलं आहे तोपर्यंत काय आहे, द्वैत आहे, अभ्यास चालू आहे, अभ्यास केला पाहिजे, तिथे काही अडचण नाही. मग आता असं सगळं सांगितल्यानंतर मग अशास्त्रीय द्वैताचा विचार पुन्हा मांडायला यांनी सुरुवात केली आहे पंचदशीकारांनी. आणि मग आता हे अशास्त्रीय द्वैत जे आहे ना, ते माझ्या अंतःकरणातनं दूर झालं पाहिजे. शास्त्रीय द्वैतामध्ये मला काय करायचं आहे हे सांगितलं जातं, की तुला श्रवण मनन निधिध्यासन करावं लागेल, तत्वम पदार्थ शोधन करावं लागेल. पण अशास्त्रीय द्वैतामध्ये मला माझ्या अंतःकरणातनं काय काढून टाकायचं आहे, ही विचारधारा तिथे सांगितलेली आहे. आणि ती विचारधारा असं सांगते की अशास्त्रीय द्वैत म्हणजे काय, तर अभ्यासाला अत्यंत विरोध करणारे विचार हे काय आहे, हे सगळे अशास्त्रीय द्वैतातले भाग आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे, 2 प्रकार आहेत. या अशास्त्रीय द्वैतामध्ये पंचदशीकार म्हणतात की तीव्र अशास्त्रीय द्वैत आणि मंद अशास्त्रीय द्वैत, असे 2 त्यांनी केलेत डिस्कस. तुम्ही जेव्हा ती मुळात पंचदशी वाचाल त्यावेळी त्याचं डिस्कशन आहे. पण या अशास्त्रीय द्वैतामुळे मला काय तोटा होतो, माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय प्रॉब्लेम्स तयार होतात, हा विचार करण्याची वेळ येते, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये एक विचार आला की त्याने माझी अंतःकरण वृत्ती अशांत राहते. मुख्य विचारधारा जी आहे ना, ती माझी अंतःकरण वृत्ती अशांत राहते. ती सारखी काय करत असते, हे करू का ते करू, या विचारांमध्ये ती राहते. ती स्थिर कधी राहत नाही. म्हणजे क्षणभर स्थिर राहायचा प्रयत्न करायला गेलं ना की ती निघून जाते. म्हणजे ध्यानाला मी बसलो तर काय होऊन जातं, मी सुरुवात करतो मंत्रांनी, पण तो मंत्र कधी बाजूला पडून जातो हे माझं मला कळत नाही. कारण का, ते अशास्त्रीय द्वैतेनं म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयीचे विचार, एखाद्या परिस्थितीविषयीचे विचार, एखाद्या पदार्थांविषयीचे विचार, ते माझ्या डोक्यात येतात. आणि ध्यानाला बसलं तर नक्कीच येतात, की जे नको असलेले सगळे जे विचार आहेत ते मात्र ध्यानाच्या वेळी काय होतात, अगदी एकत्र होतात, म्हणजे युनियनच करतात तयार. पण आता त्या युनियनचा विरोध करायचा असेल तर मला माझ्या मंत्रावर कायम राहावंच लागेल. आणि मंत्रावर राहणं हा शास्त्रीय विचार आहे. आणि पुन्हा या मंत्राला बाजूला करून जे विचार माझ्या अंतःकरणात येतात ते सगळे अशास्त्रीय द्वैतातले विचार आहेत. मग अशास्त्रीय द्वैतामुळे माझी अंतःकरण वृत्ती अशांत राहते. तर मग हे तीव्र अशास्त्रीय द्वैताचे विचार करणारे कोणते सब्जेक्ट आहेत, असं जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे अगदी स्पष्टपणे आपल्याला आपल्या अंतःकरणात कळू शकतात. काम म्हणजे इच्छा, इच्छांचा सुळसुळाट झालेला असतो माझ्या अंतःकरणामध्ये. तो सुळसुळाट जर मला बाजूला करायचा असेल तर इच्छा कुठे निर्माण झाली, इच्छा अंतःकरणात निर्माण झाली, म्हणजे मनात निर्माण झाली. मन वायू तत्वाचं आहे म्हणून त्याचं सुसाट होणं हे सहज शक्य आहे, पण ते तसंच ठेवणं हा मात्र दोष आहे. मग काय करायला पाहिजे, मनाला शांतता प्रस्थापित करायची असेल तर ज्याचा तू विचार करत आहेस उदय, ते विषय सगळे अनित्य आहेत. म्हणजे काय आहे, त्या मनाबरोबर ते विषय अनित्य आहेत आणि अनित्य विचारांनी
अंतःकरण वृत्ती अशांत होते, म्हणून तुला अनेक इच्छांचा समुदाय तुझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये अजिबात पाळता येणार नाही. त्या इच्छांमधून मग काय होतं, इच्छा जर माझ्या मनासारख्या पूर्ण झाल्या तर ठीक, नाही झाल्या तर राग येतो, क्रोध येतो. क्रोध येतो, मग इच्छा पूर्ण झाल्या तर काय होतं, लोभ उत्पन्न होतो. म्हणजे दोन भाग आहेत. म्हणजे नाही पूर्ण झालं तरी लॉसच आहे आणि पूर्ण झालं तरी लॉसमध्येच आहे मी. म्हणजे तिथे काय आहे, पूर्ण झालं म्हणून मला अधिक त्या इच्छांचा समूह तयार होतो, लोभ तयार होतो, म्हणजे मी परत अशांतच. आणि नाही मिळालं म्हणून त्या विचाराने अशांत. आणि मग काय होऊन जातं, दुसऱ्याला मिळालं म्हणून मत्सर आणि मग त्याचा द्वेष. आता हे सगळं जे काय आहे ना, हे तीव्र अशास्त्रीय द्वैताची विचारधारा आहे. ती मला माझ्या अंतःकरणातनं दूर केली पाहिजे, ही खरी भूमिका आहे. मग आता मंद अशास्त्रीय द्वैताचा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा त्या मंद अशास्त्रीय द्वैतामध्ये आपल्याला मनोराज्याचा विचार करता येतो, की मी मनामध्ये खूप काही विषय आणतो तयार करून. आणि पण मुख्य विचार काय आहे, त्याने माझं प्रॅक्टिकली काही बिघडत नाही. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये मी खूप काही विचार केले, एखाद्याचा द्वेष केला अंतःकरणामध्ये आणि तो केला मनामध्ये केला, पण मनामध्ये तो जर आपला थोडासा अगदी मंद याच्यामध्ये केला तर काय होऊन जातो, तो व्यक्त होत नाही म्हणून समोरच्याला समजत नाही. पण मी माझ्या उपासनेचा वेळ वाया घालवलेला असतो. म्हणजे की त्या याच्यामध्ये चालत्या बोलत्या म्हणूया जीवनामध्ये मी नाम घेऊ शकतो, मी सचिन तेंडुलकर झालो तर, मी भारताचा पंतप्रधान झालो तर, असे अनेक विचार येतात. आणि मग काय होऊन जातं, त्या भाऊ तोरसेकरांना ऐकावं लागतं. काल एकांबरोबर मी गेलो होतो आमच्या सोसायटीमध्ये आणि एकदम त्याचा मोबाईल ऑन झाला आणि भाऊ तोरसेकर सुरू झाले त्याच्या मोबाईलवर. नाही म्हणे, मला हे सकाळी 7 ते 8 ऐकावंच लागतं, त्याशिवाय मला चैन पडत नाही. हे अशास्त्रीय द्वैत. त्यांनी बिघडत नाही काही, पण काय होऊन जातं, हा भाऊ तोरसेकर ऐकल्याशिवाय यांना बरं वाटत नाही. म्हणजे मूळ विचार काय आहे, की मी खूप माझा वेळ वाया घालवलेला असतो, मलाच कळत नाही. म्हणून या अशास्त्रीय द्वैताने मला काय तोटा होतो, तर मी मोक्षापासून दूर राहतो, हाच माझ्या मुख्य हानीचा विषय आहे. म्हणून काय आहे, तो मंद असो म्हणूया अशास्त्रीय द्वैताचा विचार किंवा तीव्र असो, तो त्याज्यच आहे. म्हणजे अंतःकरणात तो हद्दपार झाला पाहिजे. म्हणून अशास्त्रीय द्वैताचं जे चिंतन आहे ते मला माझ्या मोक्षाला अवरोध निर्माण करतं, म्हणून मी ते बाजूला केलं पाहिजे. मग आता ही जी काय अशास्त्रीय द्वैताची भाषा आहे, ही मला कशी दूर ठेवता येईल, हा एका श्लोकाचा विचार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळंच सांगून टाकलं, शमदम उपरम असं तितिक्षा समाधान वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अवलंब करावा लागेल असं त्यांनी मला सांगितलं. आता शम म्हणजे काय, मनाला आवरलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुझ्या अंगात क्रोध येईल त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे की तुझ्या मनात क्रोध येईल तेव्हा तू त्याला सांग, त्या मनाशी बोल, असं त्यांनी सांगितलं. माझ्या श्रीगुरूंनीच सांगितलं, अरे उदय, तुला आता क्रोध आलेला आहे, क्रोधानंतर तुझं पुढे काय काय अधःपतन होणार आहे हे तुला नेहमीच माहिती आहे. मग आता काय कर, तुला जरा आवरायला शिक. मग आवरला क्रोध समजा, तर मग काय होऊन जातं, मग मला नामस्मरण घेता येतं. म्हणून मग काय केलं पाहिजे, मग क्रोध घालवण्याचा एक साधारण उपाय काय आहे सुरुवातीचा, तो आपण नाम घेणं आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर विचारांनी काय करू शकतो, त्या क्रोधाला मी आवरू शकतो. क्रोध कसा आहे, तो पुन्हा पृथ्वी तत्वाचा आहे, तो काही केल्या जात नाही. मग अशा पद्धतीने काही विचार केला तरीसुद्धा काय आहे, मनाला आवरलं पाहिजे. म्हणून मनासज्जना भक्तिपंथेची जावे, मनासज्जना राघवे वस्ती कीजे, हे विचार आहेत. मग आता इंद्रियांना आवरलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं आहे, या दोन्ही द्वैतातनं मला बाजूला पडायचं असेल तर इंद्रियांना आवरलं पाहिजे. मग इंद्रियांना आवरलं पाहिजे तर ध्यानात आपल्याला श्रीगुरू काय म्हणाले, की वाचेने तू नाम घे, कानाने ते ऐक आणि डोळ्यांनी त्याचं रूप पहा. का असं म्हणाले मला, ही 3 इंद्रिय आहेत, की ही 3 इंद्रिय जास्त गोंधळ निर्माण करतात व्यावहारिक सत्तेमध्ये. मग या तिन्ही इंद्रियांना जर आवरायचं असेल तर तू काय केलं पाहिजे, नाम घे, वाचेनी काय कर, चांगलं बोल, म्हणजे न्यायनीती धर्माचं बोल, न्यायनीती धर्माप्रमाणे तू वाग. तुझ्या या इंद्रियांना जे म्हणूया सुटतात, अशी एक भाषा बोलली जाते आमच्या ऑफिसमध्ये, तो सुटला आहे अशी भूमिका मांडतात. सुटला आहे याचा अर्थ काय झालेला आहे, तो त्या उधळलेला आहे बैलासारखा. तसं माझं मन काय होऊन जातं, उधळून जातं. मग त्या उधळलेल्या मनाला आवरायचं असेल तर मग माझ्या पुन्हा
म्हणजे इंद्रियांना आवरता आवरता त्याच्या मागे असलेल्या मनाला आवरलं पाहिजे. मनाला आवरलं की इंद्रियही ताब्यात राहतात. कधी कधी मन सुसाट सुटतं, त्यावेळी इंद्रियांनी त्याला काय करायचं, ताब्यात आणायचं. म्हणजे काय आहे, इंद्रियांना आवरलं पाहिजे. ही 3 इंद्रिय, हा विषय खूप मोठा आहे, पण तो आपण पुढे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करूया. आता उपरमामध्ये काय आहे, वास्तविक संन्यास सांगितला आहे, पण संन्यास तर इथं कोणी घेणार नाही आहे. मग तिथे संगत त्यागाचा विषय. माझ्या अंतःकरणातनंही त्या अशास्त्रीय विषयांचा किंवा मंद किंवा तीव्र या दोन्हींचाही त्याग केला पाहिजे. आणि मग तो त्याग करण्यासाठी मला सद्ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, अशा पद्धतीने आपण संतांवर श्रद्धा, अभ्यासावर श्रद्धा, अशा पद्धतीने विचार पुढे येतात. आणि मग थोडी तितिक्षा अंगात निर्माण केली पाहिजे. आणि तितिक्षेमध्ये आपण कष्टा वाचून सहन करणे, आणि हे जर कमी केलं तर मग समाधानते पावावे निस्संगपणे. म्हणजे मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. हेच अशास्त्रीय द्वैतातून सुटका करून घेण्याचे काय आहेत, मार्ग आहेत. म्हणून इथे काय आहे की हा जो द्वैत सत्यत्व विचार आहे किंवा अशास्त्रीय विचार आहे, तो माझ्या अंतःकरणापासून मला कायम दूरच ठेवला पाहिजे. दूर ठेवला पाहिजे या शब्दाचा अर्थ तो माझ्या अंतःकरणात येणार नाही, अशी सतत मला माझ्या अंतःकरणावर लक्ष ठेवून काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज काय होऊन जातं, ते द्वैत बाधित होत नाही. आणि द्वैत बाधित झालं नाही तर मी स्वैर होतो, अंतःकरण वृत्ती स्वैर होते, वागणं स्वैर होतं. मग आता ते जर का दूर करायचं असेल तर मला हा जो शास्त्रीय द्वैताचा विचार आहे, तो शास्त्रीय द्वैताचा विचार माझं द्वैत बाधित करण्यासाठी खूप उपयोग येतो. म्हणजे ते द्वैत सत्यत्व दृष्टी माझी बाजूला होते, आणि मग अद्वैत विचारधारेमध्ये मी माझ्या जगाचा व्यवहार करू शकतो. आता अद्वैत विचारधारेमध्ये मी जगाचा व्यवहार करणं हा जो विचार आहे ना, तो आपल्याला असं सांगितलेलं आहे की हरीच्या दासा हरिदाही दिशा. म्हणजे जो हरिरूप झाला आहे, म्हणजे ब्रह्मरूप झाला आहे, त्याला सगळं ब्रह्मरूपच दिसतं. मग जेव्हा त्याचा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा तो व्यवहार कसा होऊन जातो, भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो त्या रामाला पाहतो, आपल्या उपास्य देवतेला पाहतो, आणि उपास्य देवतेबरोबरचा जो विचार आहे तो कधीही त्याला फसवण्याचा विचार नसतो. मग तिथे अशी निस्वार्थी बुद्धी आपल्या अंतःकरणात तयार होते. म्हणून हे अद्वैत विचार जे आहेत ते सर्वत्र आनंदभाव ही भूमिका अंतःकरणात तयार करतात, आणि त्यातून होणारा जो सगळा व्यवहार आहे तो मग आनंदाचा होतो. म्हणूनच संत म्हणू शकतात, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे हा सगळा सुखाचा संसार मी करू शकतो, आणि या जगातल्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि पदार्थांबरोबर माझी अंतःकरण वृत्ती ही सहजच शांत रूपाने व्यवहार करणारी मला सिद्ध करता येते. मग आता पुढे म्हणतायत की जीवनमुक्ती ही अंतःकरणात विषय सत्यत्व रहित बुद्धी तयार झाल्याशिवाय मिळत नाही, हा एक श्लोकाचा विचार आहे. आता ती जीवनमुक्ती जी आहे ती विषय सत्यत्व दृष्टी गेली पाहिजे. ती अगदी बरोबर आहे की विषय सत्यत्व दृष्टी अशास्त्रीय दृष्टी आहे. मग तिला शास्त्रीय दृष्टीने, म्हणजे पुन्हा या शमदम उपरम या दृष्टीने मग मी काय केलं पाहिजे, तिला छेद दिला पाहिजे. म्हणजे पुन्हा काय आलं, निष्काम कर्मोपासना ही जी काय भूमिका आहे, ध्यान, नाम वगैरे ही सगळी विचार धारा, त्यानुसार जगलेलं जीवन, कारण हा आपल्या अभ्यासाचा विचार आहे. हा काय करतो, हा मला जीवनमुक्तीचं जीवन जगण्याची एक म्हणूया एक वाट तयार करून देतो, किंवा जीवनमुक्त जीवन जगण्याची एक अनुमती तयार करतो. अशा पद्धतीची ती भूमिका आहे. म्हणून जेव्हा आपल्याला अभ्यास करून जीवन जगायची वेळ येते, अशास्त्रीय द्वैताचा बाध करून शास्त्रीय द्वैतात जीवन जगायची वेळ येते, तेव्हा मात्र काय आहे, साधकाला मर्यादित जीवन जगावं लागतं. साधकाची दशा असावी उदास, असं एक ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. मर्यादित जीवन हा शब्द मी वापरायचं एकच कारण आहे की त्याला नाही का मर्यादतेमध्येच, म्हणजे त्याच्या मर्यादेतेचंच त्याला सर्व लोकांबरोबर व्यवहार करायचा असतो. मुख्य विचारधारा काय आहे की मी माझ्या जीवनात जरुरीपेक्षा जास्त व्यवहार करायला बाहेर गेलो ना तर माझी अंतःकरण वृत्ती ही काय होऊन जाते, व्यग्र होऊन जाते. पण जरुरीपेक्षा मी जास्त न जाता जरुरीपेक्षा जास्तचा जो वेळ आहे तो मी जर अभ्यासासाठी वापरला तर माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. म्हणजे इथे काय आहे, त्या मर्यादित जीवनामध्ये काही गलबला, काही निवळ. गलबल्यामधलं जीवन काय आहे, थोडं आहे, पण निवळीतलं जीवन काय आहे, समर्थ म्हणतात खूप आहे. ते निवळीतलं जीवन मी जगायचं
आणि काय करायचं, अभ्यास करायचं. आणि अभ्यास केल्यानंतर मग मला काय मिळतं, या मर्यादित जीवन जगलो म्हणजे काय झालं. सचिन तेंडुलकर काय म्हणाला, सगळेजण सिनेमाला जायचे आणि मी मात्र ग्राउंडवर असायचो. म्हणजे मी तिथं 4-4 तास घालवले, तेव्हा मला हे आज दिवस पाहायला मिळाले. मग इथे सुद्धा तसंच आहे. मी मर्यादित जीवन जगलो म्हणजे माझ्या जीवनाचं मोल मी तिथं दिलेलं आहे. मग मला काय मिळतं, मी अमर्याद होतो. मुख्य काय आहे, मर्यादित जीवन जगण्याचा विषय, आत्मनात्म विचार करण्याचा विषय, तो मला अमर्याद जीवन करतो. या शब्दाचा अर्थ मी केवढा होतो अशी भूमिका जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा मी तुका आकाशा एवढा होतो. म्हणजे मी तुकाराम महाराज एवढा होतो, म्हणजे मी आकाशा एवढा होतो. म्हणजे मी तुकाराम महाराज ज्या आनंदात आहेत तेवढा मी मोठा होतो. म्हणून काय आहे इथं या पंचदशीकारांनी एक श्लोकात मांडलं आहे, शास्त्र कठोर बोलते. 2 भाग आहेत, एक शास्त्राचा भाग आहे आणि एक संतांचा भाग आहे. संत प्रेमळपणे तेच बोलतात, मुद्दा तोच असतो. फक्त एवढंच आहे की ते प्रेमळपणे बोलतात आणि शास्त्र कठोर बोलतं. माझी अंतःकरण वृत्ती काय लायकीची आहे, योग्यतेची आहे, त्याचा विचार करावा. मला कठोर पाहिजे का मला प्रेमळ पाहिजे, यातला काहीतरी स्वीकार करावा लागतो. कारण काय आहे, तत्त्वज्ञानामध्ये काही फरक नाही आहे. शास्त्र काय सांगतं, साधन चतुष्टय संपन्नच पाहिजे, ही भूमिका आहे. आणि संत काय म्हणतात, हळूहळू तू साधन चतुष्टय संपन्न होशील. म्हणजे काय झालं, तेही तेच सांगतात. पण मूळ मुद्दा काय आहे, हां प्रेमळपणा तिथे कसा असतो की ते सांगताना काय करतात, माझ्या अंतःकरण वृत्तीचा विचार करतात. कारण संत श्रीगुरू कसे आहेत की ते मानवी देहामध्ये येऊन माझ्याशी व्यक्त होतात त्यावेळी अंतःकरण वृत्ती असते. शास्त्राकडे अंतःकरण वृत्ती नाही. शास्त्र कसं आहे, ते कागदावर लिहून आलेलं आहे की तुला साधन चतुष्टय संपन्न होण्याशिवाय विचार नाही. हां, आणि इथं सद्गुरू संत कसे आहेत की ते मला प्रेमळपणाने जरा बारकावा याच्यातला हा आहे बाबा, की हे असं असं आहे, तू जर का असा विचार केला, शमदमाचा अभ्यास केला तर तू काय होशील, आनंदाशी एकरूप व्हायला हळूहळू पुढे जाशील. पण तेच शास्त्र काय म्हणतं, विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षत्व हे झालं नाही तर तू साधन चतुष्टय संपन्न नाही. विचारसागरचा अधिकारी साधन चतुष्टय संपन्न आहे. मग पंचदशीचा अधिकारी काय वेगळा आहे का, असं मूळ मुद्दा तिथे येतो. तिथं कुठेही काय असते, तडजोड नसते. पण 2 गोष्टी आहेत, जीवनमुक्ती आनंदरूपतेसाठी आहे आणि जन्ममरणाचा फेरा चुकणे हा साईड इफेक्ट आहे. कारण जन्ममरणाच्या फेऱ्याविषयी एक काही चर्चा तिथे झालेली आहे. म्हणून इथे फायनली पंचदशीकारांनी एका श्लोकामध्ये विचार केला की हे जन्ममरणाच्या फेऱ्याचा विचार का करायचा, तर भोग क्लेशकारक आहेत. म्हणजे मिळणारे जे भोग आहेत मानवाच्या जीवनात ते क्लेशकारक आहेत. म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्याचा विचार करावा लागतो, असं पंचदशीकार म्हणते. आणि पुन्हा ते काय म्हणतात की तू जरी स्वर्गात गेला तरीसुद्धा तिथलं पुण्य संपल्यावर तू पुन्हा पृथ्वी तलावरच येणार आहे. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे पृथ्वी तलावरच्या सुखदुःख भोगण्याचा प्रसंग काही माझ्या जीवनातनं टळत नाही. मग शास्त्र काय म्हणतं, त्या स्वर्गाकडे बघायचं नाही. शास्त्रदृष्टी काय आहे, स्वर्ग मिथ्या आहे, शास्त्र कठोर बोलतं, असा तो विचार आहे. आणि मग संत काय म्हणतात, अरे तू जर का अभ्यास केला नाही आणि जर का तू समजा यज्ञ याज्ञिकता केली आणि तू स्वर्गाच्या इच्छेने केली तर स्वर्गात जाशील, पण तिथलं अकाउंट संपलं की तू पुन्हा इथं येशील, मर्त्य लोकात येशील. पण इथे मात्र जेव्हा शास्त्र बोलायची वेळ येते तेव्हा शास्त्र म्हणतं त्या स्वर्गाचं तोंड बघायचं नाही, अशी भूमिका आहे. पण काय आहे, काही वेळा अशी कठोरतासुद्धा आपल्याला उपयोगाला येते. कारण काय आहे, एकदा सांगून ऐकणं ही माझी स्वभावधाराच नाही आहे, मला वारंवार सांगावं लागतं. म्हणून एकदा कुठेतरी मग शास्त्र काय म्हणतं, याला एकदा हाणलंच पाहिजे, अशा भूमिकेतनं असतं. हां, म्हणून इथे काय आहे की प्रसंग सुखदुःखाचे येणं टळत नाही, ही भूमिका आहे. पण अंतःकरण वृत्ती मात्र सदा सम राहते, म्हणजे आनंदाशी एकरूप राहते. मग ती कशी अंतःकरण वृत्ती आहे, तर पुन्हा सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, अशा पद्धतीने आहे. म्हणून पंचदशीकारांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की इच्छादिकांना शांत केलं पाहिजे. म्हणजे कामाधिक इच्छा ज्या काय तुमच्या अंतःकरणात आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजेत, अशी एक भूमिका त्यांनी मांडली. मग जीवनमुक्तीचा विचार तिथे पूर्ण झालेला आहे. आणि मग जीवनमुक्तीच्या विचारधारेनंतर मग त्यांचं प्रश्न तिथे विचारला गेला आहे की मोक्षानंतरही प्रारब्ध भोगा
सुखदुःखांचे प्रसंग येऊ शकतात का, अशी एक भूमिका तिथे विचारली आहे. तर ते येतात, कारण मुख्य विचार काय आहे की तसे ते प्रसंग येणं हा विचारच आहे. त्याचं कारण आहे की मोक्ष कसा सिद्ध होतो, तर अविद्या निवृत्त होते, पण प्रारब्ध भोग माझा या देहातला जो आहे तो जसाच्या तसाच शिल्लक राहतो. शास्त्राची भाषा काय आहे, अविद्या दूर होते, विक्षेप शिल्लक राहतो. विक्षेप शब्दाचा अर्थ शरीर. मग शरीराचे भोग मला भोगल्याशिवाय काही पर्याय नसतो. मग पर्याय नसतो तर मग मी पूर्वी केलेला विवेक साधन काळात मी जो विवेक केलेला असतो तो मात्र जीवनमुक्तीनंतर मला उपयोगी पडतो. आणि मग उपयोगी पडल्यामुळे 3 गुणांचे परिणाम जे आहेत ते परिणाम तसे शांत होतात, ते तसे मला छळत नाहीत. ही भूमिका तिथं मांडली गेलेली आहे आणि तिथेच खऱ्या अर्थाने जीवनमुक्ती सिद्ध होते. आणि त्या तिथं लिहिलं आहे, कारण हा प्रारब्ध भोगाचा प्रश्न विचारण्याचा हेतूच आहे की त्या मुक्त झालेल्याच्या आचरणाशी संबंधित असे प्रश्न त्या पंचदशीकारांनी उभे केलेले आहेत. आणि त्या आचरणासंदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित झाले तेव्हा ही पंचदशीकार असं म्हणतात, यथेष्ठाचरणाला अजिबात परवानगी नाही, जीवनमुक्त झाला तरीसुद्धा, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आचरण हे निष्काम कर्मोपासनेतनं, म्हणजे कसं आलं पाहिजे, पुन्हा शांत अंतःकरण वृत्तीतनंच सगळा व्यवहार झाला पाहिजे, अशी सुद्धा त्या जीवनमुक्तावर काय आहे म्हणूया त्या शास्त्राची बंदी आहे, म्हणजे स्वैर वागण्याला बंदी आहे. बरं, त्यानंतर पुढच्या श्लोकात असं म्हणतायत, मग जीवनमुक्त स्वैर वागला तर काय फरक पडतो, तुम्हीच म्हणता को विधी को निषेधा त्याच्या याला, तर मग त्याचं काय, तर त्याच्यावर पंचदशीकार असं म्हणतात, जीवनमुक्त स्वैर वागला तर फॉलोअरचं काय, त्याला जे काय फॉलो करून जे अभ्यास करतात त्यांनी कसं वागायचं, मग ते आधीच तसं वागायला लागतील आणि मग पुढं काय करायचं, मग सगळाच सावळा गोंधळ तयार होईल. हा त्यातला भाग आहे. म्हणून जीवनमुक्ताला नाही का स्वतःला फार जपावं लागतं, ही त्यातली भूमिका आहे. परमार्थात नाहीतर काय होऊन जातं, विपरीत कल्पना रूढ होतात आणि मग विपरीत कल्पनेतनं काय होऊन जातं, त्या अनेक अनर्थकारी परंपरा आपल्या पुढे येतात आणि त्या कितीतरी ठिकाणी चालल्या आहेत. ही भूमिका आहे. ज्ञानेश्वरीत एक ओवी आली आहे, मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. हे जीवनमुक्ताला सांगितलेली गोष्ट आहे. लोक मार्गाला लाव, नाही लावता आली तर गप्प बस, रामकृष्ण हरी म्हणत तू शांत राहा, निदान बिघडवू तरी नको लोकांना. ही भूमिका स्पष्ट आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे, पण अलौकिक न होवावे लोकांप्रती. तू अलौकिक नको हो, तू लौकिकातलंच जीवन जग, पण जगताना तू त्या सर्व लोकांसारखाच जीवन जगताना दिस, पण आतमध्ये मात्र तू कसा असायला पाहिजे, निस्संग असला पाहिजे. म्हणून पंचदशीकार म्हणतात, जीवनमुक्त नीट वागला नाही तर, असं त्यांनी फार आता वाईट भाषा केली आहे, त्याचं आणि कुत्र्याचं जीवन यात काही फरक नाही, असं या भाषेत म्हटलं आहे. आणि पुढे एका ठिकाणी तर त्यांनी डुकराची उपमा दिली आहे की या पद्धतीने जीवन जगायला जीवनमुक्ताला परवानगी नाही, हे स्पष्टपणे या द्वैत विवेकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून निषिद्ध वर्तन साधकावस्थेत त्याज्य आहे, कारण आपण निषिद्ध वर्तन करायचंच नाही आहे अशा पद्धतीने बोललं आहे, तेवढंच मुक्तावस्थेत त्याज्य आहे. म्हणजे तिथे जीवनमुक्ताला सुद्धा विवेक करण्याशिवाय पर्याय नसतो, तिथे त्याला त्याचा विवेक हा सतत जागेवर ठेवावा लागतो. प्रारब्ध भोग जो असेल तो मात्र काहीतरी त्याच्या जीवनात जर एखादा विपरीत प्रारब्ध भोग असेल तर तो भोगायला लावेल, पण जीवनमुक्त असंगच राहतो, ही त्यातली एक भाषा आहे. पण इथे प्रारब्धाच्या नावाखाली जर का खेळखंडोबा केला वागण्याचा, तर तो मात्र पंचदशीकारांना अजिबात मान्य नाही. मग आता जीवनमुक्तांनी काय करावं की सत्कर्म योगे वय घालवावे, आधी आज्ञा आहे समर्थांची की तसं ते तू वय घालव, ही साधकावस्थेतली आज्ञा आहे. पण नंतर काय आहे ते सत्कर्मातलं जीवन हेच त्या श्रीगुरूचं वर्तन असलं पाहिजे, ही त्यातली भूमिका आहे. आणि जीवन उच्च दर्जाचं म्हणजे न्यायनीती धर्मातलं असलं पाहिजे आणि संप्रदायपूर्वक आचरण करणारं असलं पाहिजे आणि सतत ब्रह्मज्ञान विचार सांगणारं असलं पाहिजे. अशा इतक्या अटी या पंचदशीकारांनी या पंचदशीकारांनी म्हणजे काकांनी घातलेल्या आहेत. आणि काही इथं बापट शास्त्रींची मी पंचदशी पाहिली, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अटी आलेल्या आहेत. म्हणून ब्रह्मज्ञान विचार जपण्याचा सतत प्रयत्न करणारं जे काय साधक मंडळींचा जो समूह असतो त्याच्या पुढे ब्रह्मज्ञान म्हणजे तत्त्वज्ञानाचा विचार हा सतत मांडला गेला पाहिजे. म्हणजे या श्रीगुरूंवर काय आहे
उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता ही सतत जपण्याचा त्याच्यावर काय आहे, एक बंधन आहे, हा त्यातला भाग आहे. आणि मग जीवन कसं असावं, कारण सद्गुरूंचं जीवन कसं असावं असं जेव्हा मी, गीता आणि काका आम्ही तिघं बोलत होतो त्यावेळी ते म्हणाले, मुक्त व्हावं पण जीवन साधकाचं जगावं. असं त्यांनी फार मोठा मुद्दा मांडला तिथे, की मुक्त व्हावंच म्हणे, कारण अभ्यास मुक्त होण्यासाठी आहे, पण जीवन मात्र साधकासारखं असावं, कारण साधकाच्या जीवनामध्ये तो स्वतःला सतत जपत असतो आणि त्या जपण्यातनं तो त्याचं जीवन जगत असतो आणि त्या जपण्यातनं तो त्या निषिद्ध वर्तनाला आपोआप बाजूला ठेवू शकतो. असं जे काय जीवन आहे, म्हणून साधकातनं सिद्ध व्हावं पण मात्र स्वतःला साधक म्हणूनच मिरवावं, हा त्यातला भाग आहे. आणि तो जर विचार मला जर कळाला तर मग काय आहे, अतिरिक्त विषयचिंतनापासून मी मला सहज दूर ठेवू शकतो. मुख्य विचार काय आहे की काम्यकर्मे सोडून द्यावी लागतात. साधक काळामध्ये मला ती सोडून द्यावी लागतात. सिद्ध काळामध्ये ती सहज सुटलेली असतात. पण काय होऊन जातं, काय एखादं खूळ लागेल याचा नेम नाही. पुण्यात एका ठिकाणी एक खूळ काय लागलं, 1,00,000 लोक अनुग्रहित जमवायचे. आता ते आलं, ते गेले निघून, मग त्यानंतर उरलेल्या लोकांना त्याचा विचार करावा लागला. मूळ मुद्दा काय आहे की असं काहीतरी तो गुणांचा खेळ जो असतो ना, ते गुण काय असतात, ते कार्यरतच राहतात. मग त्या गुणांना मी सहज शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं, एखाद्या गुणांनी जर का समजा काही कुरघोडी केली म्हणजे रजतमानी, तर तिला शांत करणं ही जी काय भूमिका आहे ती साधकावस्थेमध्ये सुद्धा तशीच आहे आणि सिद्धावस्थेमध्ये सुद्धा तशीच आहे. सिद्धावस्थेमध्ये लेप लागणार नाही, पण गोष्ट बिघडून गेलेली असते हे मात्र तेवढंच आणि तितकंच खरं असतं. म्हणून निष्कामता आणि काय म्हणूया, ही जी काय वागण्या बोलण्यातली जी काय सहजता आहे चांगलेपणाची, ती व्यक्त व्हायला पाहिजे. पण ती व्यक्त व्हायला पाहिजे का, तर तो श्रीगुरु पदावर आहे, जीवनमुक्तीच्या पदावर आहे. ती व्यक्त झाली तर त्यांच्यावर हुकूम, तो शिष्य नावाची जी गोष्ट आहे ना, ती वागण्याची तशी शक्यता असते. काका व्यक्त होतात, बघा आपले श्रीगुरू आपल्या पुढे व्यक्त होतात, पण व्यक्त होतात ते माझ्यासाठी होत नाहीत, ते स्वतःसाठी होतात आणि मी मात्र दुसऱ्यांसाठी व्यक्त होतो. हा माझा दोष आहे. मला लक्षात ठेवलं पाहिजे की मी व्यक्त व्हायचं आहे, पण मी माझ्यासाठी व्यक्त व्हायचं आहे. माझी अंतःकरण वृत्ती काय आहे, सतत निष्कामच राहिली पाहिजे आणि ती निष्काम अंतःकरण वृत्ती कर्म करते आणि त्या कर्मातनं व्यक्त होते. पण ती व्यक्त झाली आणि मिरवली तर ती निष्कामता निघून जाते आणि ती जर मिरवली नाही तर ती निष्कामता तशीच राहते आणि ती मला माझ्या साधन काळामध्ये मोहित होण्यापासून वाचवते. हा त्यातला मुख्य विचार आहे आणि मोहित होणं हे विषयाचं स्वरूप आहे. मग मोहित होणं जर विषयाचं स्वरूप असेल तर तिथून मी मात्र काय होऊन जातो, दूर पळून जातो, अशी एक भूमिका आहे. पण पुन्हा एकदा प्रश्न या शिष्यांनी म्हणजे या मंडळींनी विचारला आहे की मग जीवनमुक्त मनोराज्य करू शकतो काय, त्याच्या अंतःकरणात मनोराज्य जर उत्पन्न झाली तर त्याचं काय करायचं, हा त्यातला भाग आहे. पण काय आहे की साधन काळात जेव्हा विचार होतो तेव्हा काय होतो, त्या मनोराज्यावर विषय सत्यत्वाचा दोष आहे. विषय सत्यत्वाशिवाय मनोराज्य ही होणं शक्य नाही आहे. पण इथे काय आहे की त्याचा परिणाम काय होतो, साधनाभ्यास घडत नाही, हे त्याचं उत्तर आहे की मला जे करायचं आहे ते होत नाही आणि त्याचा पुढचा परिणाम काय होतो, मी प्रवाहपतीत होतो. हा त्यातला भाग आहे. म्हणून मनोराज्य काय झाली पाहिजेत, ही बंदच केली पाहिजेत, याला दुसरा पर्याय नाही. पण मग मनोराज्य जर बंद करायची असेल तर मग काय केलं पाहिजे, त्यांनी ध्यान करायला पाहिजे. असं पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी एक विचार मांडलेला आहे की मनोराज्य बंद करण्याची साधने कोणती, अशी एक भूमिका मांडली त्यांनी. की मग जीवनमुक्ताच्या अंतःकरणामध्ये मनोराज्य नसू शकतं काय, अशी ह्याही भूमिका त्याच्यामध्ये मांडल्या. कारण त्यांनी मनावर किंचित ताबा मिळवलेला असल्यामुळे जीवनमुक्तानी त्याच्या ठिकाणी चुकून जरी एखादं मनोराज्य आलं तर तो त्या मनोराज्याची लाट होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. कारण पूर्वी तसा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. माझ्यासारखा साधक मात्र काय होऊन जातो, त्याच्यामध्ये प्रवाह पतित होण्याची व्यवस्था असते. मी साधक आणि सिद्ध या दोन्ही गोष्टींचा विचार एकावेळी मांडतोय. पंचदशीकारांनी तिथं केवळ सिद्धाचाच विचार मांडलेला आहे. म्हणून मनोराज्य बंद करण्यासाठी नाम, ध्यान, विचार, आत्मविचार ही सगळी साधनं आहेत. त्याने मग काय होतं, या जगताविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अनासक्त वृत्ती तयार होते. कारण विवेकयुक्त वैराग्य हा
जरी यांनी मागे शमदम उपरम असा अभ्यास करा म्हटला तरीसुद्धा या शमदम उपरमाला विवेकयुक्त वैराग्यवान अंतःकरणाची आवश्यकता असते. नाहीतर मग शमदम उपरमानंतर विवेक वैराग्य सांगितलं असतं आणि तीव्र मुमुक्षत्व सांगितलं असतं. पण तसं नाही सांगितलं. क्रमामध्ये आधी विवेक सांगितला आणि विवेकामध्ये आधी जग मिथ्या ठरवा असं म्हणले ते. आत्मा सत्य असून जग मिथ्या ठरवा. वैराग्यामध्ये मिथ्या ठरलं जग तरच वैराग्य उत्पन्न होईल आणि वैराग्य उत्पन्न होण्यासाठी ॲडिशनल साधनांचा विषय, अशी भूमिका आहे. म्हणजे एखादी गोष्ट काय असते, डॉक्टर काय करतो, 5 दिवसाचं अँटीबायोटिक देतो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर, मग ते सलाईनमधनं दिलं जातं. पण नंतर घरी आल्यावर काय म्हणतो, 5 दिवस हे ॲडिशनल गोळ्या घ्या, त्याही अँटीबायोटिकच असतात. पण काय असतो, रोग जरा कमी झालेला असतो ना. विवेकयुक्त वैराग्यामध्ये काय झाला, आसक्त रोग जरा कमी झाला, पण तरी पूर्ण नाही गेला. मग पूर्ण नाही गेला तर मग आणखीन गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन, मग शमदम उपरम समाधान तितिक्षा, हे वाढीव प्रिस्क्रिप्शन आहे. पण तेच आपलं काय करतं, आजार मूळचा बाजूला करून टाकतं. म्हणजे काय करतं, मला ते अधिकार संपन्न करतं, म्हणजेच पुन्हा साधन चतुष्टय संपन्न करतं. म्हणून जगाच्या अनासक्तीची वृत्ती ही आपल्या अंतःकरणात तयार करण्यासाठी हे नाम ध्यान वगैरे आहे. मग नामाने सुद्धा निर्विकल्प होता येते. म्हणजे नामसुद्धा मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जातं. आणि पुन्हा इतर उपाय पण त्यांनी सांगितलेले आहेत की पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन आणि बुद्धीची शुद्धता ही एक भूमिका त्यांनी खूप मांडलेली आहे की बुद्धीची शुद्धता तयार करण्याच्या वृत्तीचा म्हणजे विचाराचा अभ्यास हा आपल्याला करावा लागेल. कारण बुद्धीची शुद्धता असं का म्हटले, ते नाही म्हटले ते मनाची शुद्धता, निर्णय घेणारी वृत्ती बुद्धिवृत्ती आहे असं पंचदशीकारांचं म्हणणं आहे इनडायरेक्टली. आणि निर्णय घेणारी जी वृत्ती आहे ना, ती सतत आपल्याला आपल्या अंतःकरणात तयार ठेवली पाहिजे. कारण ती सारासार विचार आहे. मुख्य विचार काय आहे, संतासंगे. आणि संत हे काय सांगतात मला, की तू सार आणि असाराचा विचार कर आणि असार ते सोडूनही द्यावे, सार ते घ्यावे. मग सार काय आहे, एक आत्मतत्वच तेवढं सार असून बाकी उर्वरित देहादी प्रपंच सगळा कसा आहे, असार आहे. त्यामुळे तुझी बुद्धिवृत्ती ही सतत साररूपतेकडे जाणारी, निर्णय घेणारी असली पाहिजे. ती सतत शास्त्रीय आत्मस्वरूपाचा म्हणजे त्या शास्त्रीय द्वैताचं चिंतन करणाऱ्या साधनांचा विचार करणारी असली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मग आता या मनोराज्य बंद पडल्याचा परिणाम काय होतो, आता हा या पंचदशीतील द्वैत विवेकाचा काय आलेला आहे, शेवट आलेला आहे की ही मनोराज्य बंद पडली, तीव्र आणि मध्यम, तर मंद काय जी असतील ती, तर काय होईल, तर माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. मुख्य मुद्दा काय आहे, अंतःकरणाचं रूपांतर वृत्तीत होत नाही असं त्यांनी म्हटलं. की वृत्ती या शब्दाचा अर्थ पुन्हा अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असे म्हणतात. म्हणजे अंतःकरण वृत्ती शांत राहते. आता शांत राहते या शब्दाचा अर्थ जेव्हा आपल्याला मोकळा करायची वेळ येते तेव्हा संकल्प विकल्प करायला विषय उरत नाही, हा त्यातला भाग आहे. जीवनमुक्त अवस्थेमध्ये विषय जो झाला त्यांचा नारायण, म्हणजे जो जीवनमुक्त होतो त्याचा विषय हा नारायण रूप होतो. विषयाकडे तो वेगळेपणाने पाहत नाही. प्रत्येक विषयात, प्रत्येक म्हणूया व्यक्तीत, प्रत्येक पदार्थात तो नारायणालाच पाहतो. म्हणून तिथे मनोराज्य अंतःकरणात तयार होत नाही. आणि मनोराज्य अंतःकरणात तयार होत नाहीत म्हणून तिथे काय आहे, निर्णय काही घ्यावा लागत नाही. कारण वृत्ती काय राहते, शांतच राहते. उदाहरणार्थ जीवाची व्याख्या काय केली, बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. आता त्या बुद्धीने काय केलं, शांतता धारण केली, म्हणजे बुद्धी नामात राहिली म्हणजे शांत, बुद्धी ध्यानात गेली म्हणजे शांत, बुद्धी आत्मविचारात राहिली म्हणजे शांत. असे हे बुद्धीचे निकष आहेत. मग त्या शांत अंतःकरण वृत्तीत व्यवहार होणार नाही का, होईल ना. त्या शांत अंतःकरण वृत्तीत काही व्यवहार होतील, पण त्या व्यवहाराचा करताच मी होणार नाही. आता हे शांत अंतःकरण वृत्ती राहिल्याचं लक्षण. मग मी करता नाही म्हणून मी भोगता नाही, म्हणून मला सुखही नाही, म्हणून मला दुःखही नाही. अशा पद्धतीने ती व्यवहार करूनही बुद्धी काय होते, शांत राहते, मनोराज्य न करणारी, मंद आणि तीव्र. आणि पुन्हा काय आहे, या व्यवहारामध्ये मी करतो हा भागच नसल्यामुळे, आणि कवित्वची काय मानुषाचे असं समर्थ म्हणतात. सगळं काही त्या जगदीशाचं करणं आहे, माझं काही करणंच नाही आहे इथं. मग माझं काही उरलंच नाही तर मी माझं म्हणून काय निर्णय घ्यायचा.
अशी भूमिका तयार होते. व्यवहार करून तो काय होऊन राहतो, आकर्ता राहतो, मग अंतःकरण स्वरूपात विलीन होतो. म्हणजे ती बुद्धी काय होते, सहजच शांत राहते, ती वृत्तीच्या स्वरूपात येतच नाही. मग तो जो प्रकाश आहे तो परतोनी पाठवणारे ठाके स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. आणि अशा रीतीने पंचदशीकार म्हणतात त्यातला दुसरा जो परिणाम आहे, म्हणजे हा पहिला परिणाम काय आहे, मनोराज्य बंद पडल्याचा पहिला परिणाम सांगितला. आणि दुसरा परिणाम त्यांनी सांगितला दृश्याचा बाध होतो. हा दुसरा परिणाम पंचदशीकारांनी मांडला. आणि दृश्याचा बाध होतो या शब्दामध्ये त्यांनी दोन अर्थ सांगितले दृश्यमध्ये. एक दृश्य शब्दाचा अर्थ वृत्ती असा सांगितला आणि एक दृश्य शब्दाचा अर्थ जग असा सांगितला. या दोघांचाही बाध होतो. ते असून सुद्धा अस्तित्वहीन होते. कारण काय आहे, एक डेफिनेशन आहे आपल्या दत्तभार्गव संवादात केली आहे की पदार्थाच्या अनुभवाची प्रतीती न येता पदार्थाच्या अभावाची प्रतीती येणे, याला मिथ्या म्हणजे बाध होणे असं म्हटलं आहे. पण त्या डेफिनेशनमध्ये काय होतं, पदार्थाच्या अनुभवाची प्रतीती न येता कंसात सत्यत्वाने असं म्हणायचं, आलं लक्षात. आणि मग पदार्थाच्या अभावाची प्रतीती, आता पदार्थाचा अभाव होत नाही ना, द्वैताचा निराश झाला तरी पदार्थ मात्र नाश पावत नाही, पदार्थ तसाच राहतो. मग ती अभावाची प्रतीती या शब्दाचा अर्थ काय, त्या अभावाच्या आपण जेव्हा आपल्याला विचार करायची वेळ येते त्यावेळी तो अभाव आपल्याला उत्पत्ती स्थिती नाशवान मानावा लागतो. म्हणजे हा पदार्थ या जगातला उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे असं मला कळतं. त्या दत्तभार्गव संवादातल्या डेफिनेशनचं बाधाच्या डेफिनेशनची ती विचारधारा आहे. आणि ती विचारधारा आपल्याला लक्षात आली तर मग मला नक्की काय कळालं, कारण पंचदशीकारांनी दोरीवर भासणाऱ्या सापाचं उदाहरण दिलेलं आहे की दोरीवर भासणारा साप जो आहे तो त्याच्या संबंधी अतिशय थरली विचार होतो. ते म्हणतात एक पहिला विचार जो येतो तो साप अध्यस्त आहे असं म्हणतो, दुसरा जो विचार येतो तो सापाची निवृत्ती रज्जुमय आहे असा येतो विचार, आणि नंतर लक्षात येतं की ही रज्जूचंच सगळीकडे काय आहे, सर्वत्र वावर आहे, म्हणजे सर्वत्र रज्जूच आहे. आता रज्जू शब्दाचा अर्थ अधिष्ठान, म्हणजे रज्जू उपहित चैतन्य, म्हणजे सर्प नावाची गोष्ट ही त्रैकालिक अत्यंत भावातली. तो सर्प कधी नव्हताच, मग नव्हताच तर मग का भासला मला, तो अध्यस्त आहे, प्रतीती मात्र सत्तावान आहे, अशी भूमिका तयार होते. आणि मग सर्वत्रच रज्जूच आहे या शब्दाचा अर्थ सर्वत्र अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचाच अस्तित्व आहे हे तयार होतं. आणि हेच खरं मोक्षाचं स्वरूप आहे. द्वैत विवेककार असं म्हणतात की द्वैताचा विवेक स्वरूपाकार होणे आहे, म्हणजे द्वैत विवेकाचं चिंतन अंतिमतः मला स्वरूपाशी एकरूपतेचं म्हणूया अनुभव आणून देतं. हे सर्व द्वैत विवेकानेच मिळते, म्हणून विवेक व्हावा, एक प्रकरण मुक्त व्हायला पूर्ण आहे, तेवढाच त्याचा विचार करा आणि तेवढं करून मुक्त व्हा, ही भूमिका तिथे द्वैत विवेककारांनी मांडली आहे. मग आता विवेक कुठपर्यंत करावा अशी एक भूमिका आली शेवटी. कारण द्वैत विवेकामध्ये अतिशय काय म्हणू एक लॉजिकल थिंकिंग उभं केल्याचं माझ्या लक्षात आलं. आणि मग त्या द्वैत विवेकाकारांनी असं म्हणलं की जोपर्यंत मौनावस्था येत नाही तोपर्यंत विवेक करावा, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. असं आता ते मी आहे हे मौन धारण केल्याचं लक्षण आहे. असे दृढ अपरोक्ष होईपर्यंत विवेक करावा. पण काका आणि माझी चर्चा जेव्हा झाली त्यावेळी काका म्हणाले की विवेक हा जीवनमुक्तीनंतरही लागतो, त्यामुळे तो विवेक हा सतत आपल्याजवळ ठेवावाच लागतो. कारण काय आहे, विवेक जर मी पाळला नाही तर काय होऊन जातं, उदाहरणार्थ माझं एक शरीर आहे आणि त्या शरीराचं एक पोट नावाचा विभाग आहे. आता ह्या पोटाला जर अल्सर झालेला असेल तर ह्याचा अर्थ त्याला भजी खायला बंदी आहे. मग आता तिथे विवेक करावाच लागेल जीवनमुक्तीनंतर. भजी खाल्ली तर त्रास होण्याचं थांबणार आहे का, जीवनमुक्त झाला आहे म्हणून एखादा? तसं नाही आहे ते. म्हणजे जे काय आपल्याला दोष आहेत, काय जे आहे या सगळ्यांच्या विचारासह आपलं जीवन आपल्याला जगावं लागतं. पण काय होतं, विवेक हा मला स्वरूपात घेऊन जातो. एक आत्मतत्वच तेवढं सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे असं म्हणून तो विवेक जो आहे ना, तो विवेक मला स्वरूपात नेऊनच शांत होतो. अशा पद्धतीचा तो विचारधारा या पंचदशीकारांनी मांडली. आणि एक दिवस काय आहे, विवेक हे सुद्धा साधनच आहे असं स्पष्ट म्हणतायत. म्हणजे तो जो मूळ मुद्दा 45 ते 48व्या श्लोकामध्ये त्यांनी काय मांडला आहे की तो जो साधन विचार आहे शास्त्रीय द्वैतातील साधन विचार, त्यातला विवेक हा सुद्धा एक शास्त्रीय द्वैतातील साधन विचार आहे आणि तो सुद्धा गळून पडला पाहिजे.
हे स्पष्ट मत या शेवटी त्यांनी जाहीर केलं. एवढे श्लोक केल्यानंतर तिथेच जाहीर केलं असतं तर तिथपासून आम्ही या दृष्टीने आलो नसतो का? पण आता काय करणार, मला पंचदशीकारांच्या म्हणण्याप्रमाणे वागणं क्रमप्राप्त आहे. नाहीतर मला खरं मोह झाला होता की पहिलंच सांगून टाकावं की विवेकसुद्धा काय झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे असो. पण आता पुन्हा त्यांनी सरतेशेवटी प्रारब्धाचा विषय पुन्हा आणला आणि पुन्हा आणून काय त्यांनी म्हणलं की मग या मुक्ताचं भोगानी त्याचं चित्त चंचल होईल का? असं अगदी शेवट जाता जाता काय म्हणतात, बॉलला कट लागली आणि बाउंड्री उडाली तसं झालं. म्हणजे जाता जाता त्यांनी हा काय केला, क्वेश्चन एक पंचदशीकारांनी पुढं मांडला. त्यावर उत्तर त्यांनी दिलं आहे पंचदशीकारांनी की प्रारब्ध प्रसंग हे आपल्याला आयुष्यात येणारच आहे. पण मुक्ताचा निर्णय प्रारब्ध रूप जे जीवन आहे ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाचं स्वरूप आहे. आत्मरूप असलेल्या जीवाचं स्वरूप ते नाही, असा त्याचा निर्णय पक्का असतो. त्यामुळे प्रसंग प्राप्त ही सुखदुःखे त्याला येतात. त्या निमित्ताने तो किंचित सुखी होतो आणि दुःखी होतो, पण लाटेत तो जात नाही. म्हणून त्याचं अनुसंधान सतत आत्मस्वरूपाशी लागूनच राहतं. हा त्यातला भाग आहे. पडेलिया वळण इंद्रिया, हे त्याचं उत्तर आहे. आणि साखरे महाराजांनी आम्हाला शिकवताना सांगितलं होतं, ते मी वारंवार सांगतो की ते म्हणाले होते की तुमचा सत्यत्व निश्चय आहे आणि माझा मिथ्यात्व निश्चय आहे. आता माझ्या मिथ्यात्व निश्चयात एका सत्यत्व निश्चयाने काही फरक पडत नाही, तसाच तुमच्या सत्यत्व निश्चयात एका मिथ्यात्व निश्चयाने काही फरक पडत नाही. मग आता तुम्ही काय करा, उलटं करा. म्हणजे सत्यत्व निश्चयातनं मिथ्यात्व निश्चयात या आणि मग एखादा सत्यत्व निश्चय प्रारब्धाने आला तरीसुद्धा आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही. मुक्त ब्रह्मरूपच असतो, मग तो वृत्ती सहित असो नाहीतर वृत्ती रहित असो. रहिततेमध्ये तो स्वरूपाशीच एकरूप आहे, पण सहिततेमध्ये सुद्धा तो बाधितानुवृत्तीने एकरूप आहे. कारण का, त्याचा वासनाक्षय झालेला असतो. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, हे मुक्तीचं लक्षण आहे. आपल्याला बाबाजी महाराज पंडितांनी सांगितलं की नाम कसं काम करतं, विषय आत्ता नाही येतो, पण काय आहे, नामस्मरण घ्या असं आपल्याला सद्गुरू सतत सांगत आहे. या सगळा आत्मविचार करा, सगळं करा, श्रेष्ठ आत्मविचार करा, पण नाम घ्या. त्यांनी असं सांगितलं. आपल्या काय म्हणूया बाबाजी महाराज पंडितांचे श्री गुरु श्री गुलाबराव महाराज, ते म्हणाले, न जाणता नाम घेतलं तर पापक्षय होईल आणि जाणून नाम घेतलं तर म्हणजे समजून उमजून नाम घेतलं तर वासनाक्षय होईल. द्वैत विवेकाने वासनाक्षय होतो, नामाने द्वैत विवेक करण्याची बुद्धी तयार होते आणि वासनाक्षय होतो. मग आता हे द्वैत विवेक छान पद्धतीने कळून घेण्याचा जर विचार मला करायचा असेल तर नामचिंतनातनं तो विचार मला करायला काय हरकत आहे? कारण बघा ना की द्वैत विवेक करायच्या वेळी द्वैत मिथ्या आहे सांगतोय आणि नामसाधन करायच्या वेळी काय म्हणतो की हे सगळं आहे ते हरीचंच आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण काय करू शकतो, काही वेळा कडेलाही लावू शकतो, काही वेळा त्या गोष्टी आणून त्याचा उपयोगही करून घेऊ शकतो. म्हणजे साधन आपल्याला डायनॅमिक बनवता येतं आणि असं डायनॅमिक साधन आपल्याला आपल्या अज्ञानाची निवृत्ती करतं. वशिष्ठ मुनी एका ठिकाणी म्हणतात, ज्ञान तत्सापेक्ष अज्ञान जीवनमुक्ताच्या ठिकाणी नाही, साधकाच्या ठिकाणी आहे पण जीवनमुक्ताच्या ठिकाणी नाही. मग त्याला ज्ञानदेवांनी उत्तर दिलेलं आहे, गिळी ज्ञान अज्ञान चांदणी. आणि मग आता द्वैत विवेकाचा शेवट काय, म्हणजे की नक्की मला त्याचं फळ काय मिळतं, हा त्यातला भाग आहे. अंतःकरणातला प्रपंच गळून पडतो, हा त्यातला महत्त्वाचा आहे की तो देहादी प्रपंच माझा आहे असं सत्यत्वानी वृत्ती जी आहे ती माझ्या अंतःकरणातनं दूर होते आणि मी आत्मा या वृत्तीचा सुद्धा तिथे शेवट होतो. कारण आधी वृत्ती निर्माण होते म्हणून मला कळतं मी मुक्त झालो आणि त्या वृत्तीचा शेवट होतो म्हणून काय झाला, सहजता आली. जसं प्रारब्ध जगायला लावेल तसा तो जीवनमुक्त जीवन जगतो. पण प्रत्येक घडणाऱ्या प्रसंगाला त्याचं एकच उत्तर असतं, रामकृष्ण हरी. का, हा त्यातला भाग आहे. कारण एकच साधन असं आहे की त्याच्यामध्ये साध्य साधन भावसंबंध नाही आणि आहे अशी दोन्ही भाषा बोलली जाते, ती नामसाधना. नामसाधनेमध्ये साध्य साधन भावसंबंध पण आहे आणि नाही पण. कारण नाम नामीचा आवेद आहे म्हणून साध्य साधन भावसंबंध नाही. नामाने या सर्व इतर गोष्टींचा निचरा होतो म्हणून साध्य साधन भावसंबंध आहे. म्हणून जीवनमुक्तीच्या आधीसुद्धा साधन आणि जीवनमुक्त झाल्यावरही तो तेच करतो. कारण का, अविद्या निवृत्त झाल्यावर कशाला पाहिजे आत्मविचारण द्वैत विवेक.
मग आता काय करायचं त्यांनी, हा त्यातला भाग आहे. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी नाम घ्यायचं. हा तो नामात का राहतो हे त्याचं उत्तर आहे. मग भ्रांती दूर होतात, मग कायमचा सुखरूप होतो, आणि मग हे सुखरूप होण्यासाठी द्वैत विवेकाचा विचार हा आपल्याला करणीय आहे. अशी ही सगळी भूमिका शेवटी सरतेशेवटी या द्वैत विवेककारांनी मांडली आहे. आत्ता आपला द्वैत विवेकाचं सारांश चिंतन पूर्ण झालेलं आहे. पुढच्या वेळी आपण महावाक्य विवेकाचा विचार करूया. तोपर्यंत थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.